नमस्कार मंडळी. परतीचा पाऊस एकदाचा परतल्यावर येणारा लख सूर्यप्रकाश जसा जगाला आनंद देतो, त्याचप्रमाणे हास्याचा लख प्रकाश पाडून मनाला आनंद देण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संभार. मंडळी, गावातून ओवाळून टाकलेले 2 म्हातारे आज पुन्हा एकदा सज्ज आहेत कोणाच्या तरी प्लॅनिंग मध्ये खोडा घालायला. चला तर बघूया त्यांच्या हास्य करामती. ओ कदम, हे घ्या गरमागरम स्पेशल चाय. यस यस पाहुणे, अभिनंदन. थँक्यू बर का. ना अभिनंदन पाहुण्यांनो. गाडी घेतली होती मी. थँक्यू थँक्यू. जाताना तेवढ्या माझ्या दुकानातल्या चिक्या घेऊन जा पोरांना. हा, आईला पोरच नाही तिला का चिक्क्या कोणाला न्यायच्या आहे का? पोरच खातात का चिक्या? हा? बायकोला घेऊन जा. अरे तुम्ही खा. हे दात काय फक्त घासायला दिलेलं आहे? आईला तुमचं एक लगा निराळच गाणं आहे बरं का. नाही. हा, गाडी घेतली लगा माझी संगी काय म्हणाल, पेढा आणायचं सोडून नवरा चिक्क्या घेऊन आलाय. पाहुण्यानं संगी कोण हो? बायको माझी बायको संगीता. प्रेमाने संगी म्हणतोय तिला मी. चांगलं आहे चांगलं आहे. पाहुण्यानं इकडे व्हायच काय हो बने नाही बोलायचं पर्सनल जरा. ते मुलबाल होणाऱ्या पण चिक्या देऊ काय? त्याच्या आईला चिक्क्या खाऊन मूल बाळ व्हायला काय माझ्यात काय काय ही नाही होय तो. नाही हो, मस्करी केली ती. मस्करी केली लगा. अशा कुठे चिक्या असतात काय? मग कशाला म्हणताय मी आपलं सांगतो ना, तुम्ही हो करता काय? आता काय? मला नका काय घे काय घ्यायला लागल. होय ते. तुझ्या बायकोन पिटाला ना आपल्याला फुकटचा. होय ते. कदम काय रे? हो काय म्हणू काय बरं ना? बरं आहे काय? काय नाही आपलं. नमस्कार. आणि काय रे पाण्या चिक्याचं काय म्हणत होता? नाही, पाहुण्यांच्या घरात पालना हल्लेलं नाही ना, होय. त्याच्यावर बोलत होतो. काय बोलतोय काय? हो पाहुण्यानू, गावात नवीन दिसताय. नवीन म्हणजे गाडी घ्यायला आलो होतो. होय काय? कदम साहेब माझी गाडी घेतली. म्हणजे कदमांची गाडी घेतली होती तुम्ही? गाडी वागी जायला लागा. गाडी म्हणजे गाडी व्हायला का? ही कदमांची गाडी आहे बालो. हा, अरे ओळखूच येत नाही आहे. आता म्हणतात तर खरं आहे रे. काय त्या हार घातल्यावर अवदसा पण लक्ष्मी दिसते. अवदसा म्हणजे काय? अवदसा म्हणजे नाही नाही भंकस करतो तू काय ते? मजाक म्हणून. हा. नाही भंकस मस्करीत बोलीला आहे ता. असं सोड. ये बालू काय होतं काय बोलायला काय हाड आहे का तुम्ही अड्या? हा अच्छा, म्हणजे पाहुण्या हो. हे नक्की गाडी तुम्ही घेतली हो? घेतली म्हणजे काय? त्यांच्याकडची. मग अच्छा, कितीला पडला सौदा? हे बघा 25,000. हा 25,000. 55,000ची गाडी आहे बरं का, पण 25ला दिली साहेबांनी मला. होय काय? हा. 25 ए बाजू हा. 25ला होय ना? नाही म्हणजे अगदीच नाही असं नाही, पण 25 बद्दल जरा चांगलीच मिळालेली आहे. चांगली- अगदीच काय नाही तिथं 25,000 म्हणजे लय मोठी. लयच मोठी. हा. गप चहा पिया आणि निघा. फालतूगिरी करायची नाही, आम्हाला. चला. नाही 1 मिनिट. काय अगदीच काय नाही म्हणजे? नाही काय नाही बुवा. आमचं काही नाही नाही बोला म्हणजे काय असलं तर सांगा बरं. नाही कुठं काय. हे लोक गावातून ओवाळून टाकलेली म्हातारी आहेत, यांच्या नादी लागू नका. बरं बाबा कदमा, आम्ही ओवाळून टाकले म्हातारी. नाही तर काय? हा, तुझी म्हैस गोरी. झालं. झालं समाधान? हा, चल आता काय करायचं आपण इथं. विकणाऱ्यानं गाडी विकला आणि ज्याला अक्कल नाही त्यानं गाडी घेतला ना, आपण काय करायचं? काय अक्कल नाही म्हणजे? नाही नाही कोणाला अक्कल नाही? नाही नाही, नाही पाहुण्यानो. गाडी घेतली ना अक्कल नाही का म्हणताय? बोलायची पद्धत आहे ती. नीट बोला बरं का. नाही नाही पाहुण्यानो, डायरेक्ट अंगावर आहे. अभिनंदन तुमचा गाडी घेतलेली हा. आहे. काय ते म्हणू अभिनंदन. अभिनंदन. नाही तसं ना म्हणजे गाडी तुमची शिकली गेली. हा. हा तेवढं सांभाळून धरा. हा. सांभाळून सांभाळून हो. ऐ, काय सांभाळून राहा म्हणजे? कुठं काय काय नाही. काळजीन बोलला तू. कसली काळजी? काळजीन बोलला तू. कसली काळजी? म्हणजे यांनी सांगितलेलं नाही तुम्हाला? नाही. भेट करू ना. काय चाललंय तुमचं? तुम्ही सांगितलं नाही? सांगायला लागेल. अहो ह्या माणसाची ह्या गाडीवरनं 3 वेळेला पेरणी झाली. काय मग 3 वेळा गाडीवरनं पडलेला आहे. हा. काय? मग? पण ह्या गाडीवर हो ऍक्सिडेंट झालेला आहे गाडीचा. कदम गाडीचा ऍक्सिडेंट झाला होय? आवाज एकदा काय तीनदा. एकदा उजव्या साईडला, एकदा डाव्या साईडला, एकदा पुढे, हो का? एकदा तर चाका खाली यायचं वाचलेलं आहे. काय समजलं काय रे बालू? कदम फसवताय बरं का तुम्ही मला. काय फसवले? गाडीचा ऍक्सिडेंट झाला, असली गाडी ऐकताय होय? अहो ऍक्सिडेंट नाही झाले, हा? नुसतं मी असं खाली घसरलोय त्याच्यावर.
त्या टायमाला माझी जरा उंची कमी होती म्हणून थोडा प्रॉब्लेम घ्या त्या टायमाला उंची कमी होती हा. मग आता काय सिलिंग फॅन का बिना टेबलचा पुसता होय तुम्ही काय मोठ्या तोंड गांडावलंय तुम्ही का मला ऍक्सिडेंट झाला गाडीचा असली गाडी ऐकताय व्हय? अहो नाही ऍक्सिडेंट झालेला आहे. मला तुमची गाडीच नको आता सौदा मोडला आपला अरे सौदा कसा मोडल असा हा मग आपला सौदा झाला होता ना असं काय? करू नका ना यार. तुम्ही एक काम करा ना एक 2-3 हजार कमी द्या पण सौदा फायनल करा माझा ऐका. आणि हे काय अरे चाय दे, जाऊ दे चाल. हा, पिसाल तो कशाला हे बघा माझा आहे 2-3 हजार कमी करा आणि माझी गाडी घ्या राव. हे बघा मी आता 20,000 देतो या गाडीचं डायरेक्ट 5,000 कमी. हा, मग ऍक्सिडेंटची गाडी आहे 5,000 कसे कमी डायरेक्ट नाही तर काय. याला काय सौदा म्हणतात काय सांगा तुम्ही. 55,000ची गाडी तुम्हाला कितीला भेटते मग या बघा तुमचं राहू द्या ह्यांचं राहू द्या 22,000 डन करून टाका. अरे 25,000ची गाडी 22,000 कशी देऊ मी. वासाडे मिळतायत तर घे हा, चल. काय 55 किती 22 काय काय गोष्ट आहे मग पण गाडीचा ऍक्सिडेंट झालाय ना नाही ऍक्सिडेंट वगैरे काही झालेलं नाही हा माणूस त्याच्यावर घास सारला बाकी गाडी मस्त एक नंबर आहे का नाही गाडी नक्की चांगली आहे नक्की चांगली म्हणजे ना? 22,000 फायनल फायनल करून टाका डन करून टाका कदम हा मला नको की 22,000 फायनल का हा 22,000 फायनल. फोडायचा का नारळ हा, 22,000 नारळ फोडायचा. फोडायचा का फोडायचा हा, नारळ. हा, चला, थांबा, थांबा, फोडा, थांबा, फोडा. हो, हो, हा. 2 चाळीस सांगा. 2 चाय हा व्यवहार झालाय ना म्हणून हा. दे बाबा चाय दे ह्यांना. घ्या. हा, हा. चाय घ्या आणि आणि फोडायचा नारळ? पाहुण्यानो हा. मला नारळ फळाची एवढी घाई काय लागले. मला काय म्हणायचं आहे गाडी असं लगेच घेऊन जाणार आहो तुम्ही. म्हणजे काय तवन लगा बायकोचा बर्थडे आहे आज सरप्राईज आहे होय काय गिफ्ट करणार आहे तिला आता गाडी इथनं पहिली नेणार आणि पहिलं नाव टाकणार आहे त्याच्यावर सावत्या संगे संगी हा, बघा बायकोवरचा पिरे वासाड नव्हतो मी हाय तुमच्या हासा हाय आणि खाली पण लिवा काय हा बघू नको प्रेमात पडशील चालते चालते हा, मग? प्रेमात कसला पडशील पेचात पडेल ता त्याचं काय झाला आज अमावस्या आहे. अरे हो आज अमावस्या मारा तिकडे पाहुण्यानो आज अमावस्या आहे. मग आमोश होतं काय तुमच्या बायकोच्या बड्डेला 3 माणसं असणार. अरे माझ्या बायकोच्या बड्डेला 3 माणसं कशी येतील सावताच्या संग संगी आणि चोरवण करायची म्हातारी. मग तिचं काय आता हं? तिचं काय आता काय म्हातारीचा काय संबंध आहे आता मध्ये काही नाही माहिती. म्हणजे यांनी तुम्हाला काय सांगितलेलं नाही नाही त्या म्हातारी मुलं तर यांची गाडी फेमस आहे. म्हणजे काय बरं बाबा मी आपला गप बसतो मला काय उद्या या गाडीवर बसल्यानंतर म्हातारीनं मागणं मिठी मारलं की मला सांगू नका. ऐकून तर घ्या ओय, अरे गाडीवर का माझी बायको सोडून दुसरी कशाला कोण मिठी मारलं मला मिठी मारणारच ती का बर कारण तिने जीव सोडला नाही या गाडीवर. काय मग म्हातारीनं मग काय झालं म्हातारीला खोकला लागला हा माणूस म्हणाला मी तुला सोडतो हॉस्पिटलमध्ये ती माग बसली आणि हा 3 तास किकच मारे ना काय सांगताय हुकून हुकून मेली. काय याची किक काय लागली नाही. कदम काय कसली गाडी देता का मला हा? त्याच्यावर म्हातारी मी लिहिलं का नाही अहो म्हातारी मेले पण ती माझ्यामुळे नाही मेले हो. माझं ऐक नाही नाही काय ऐकायचं नाही मला गाडी नको लागा काय ऍक्सिडेंट झालाय गाडीचा म्हातारी मिली ह्याची वाचली गाडी घेऊ मी आता ऐकत निघा तुम्ही. नाही ते काय काय 2-4 हजार कमी द्या पण सौदा करायला लय गरज आहे पैशाची. हे बघा आता मी लईत लई ह्या गाडीचं 15,000 रुपये देईन तुम्हाला 25,000ची गाडी 15,000. मग नाही याला सौदा म्हणतात हा, मग काय लागा भुताटकीची गाडी आहे ही? दिलीप होतात मी ऐका ह्यांचं राहू द्या तुमचं राहून द्या मी काय म्हणतो 16,000 डन करून टाक 16,000. मिळतायत तर घे 25,000ची गाडी 16,000ला. अरे मिळतायत तर घे एकदाचे अरे किती सांग ना यार तू काय काय? पंचावरनं डायरेक्ट सोला काय वाईट आहे काय यावर मला सांगा नाही नाही पण मी काय म्हणतोय हा म्हातारी मला मागणं धरायची नाही ना नाही म्हातारी धरेल कशी ती त्याला धराई तुम्हाला नाही धराई नक्की हा, done करून. गाडी चांगली आहे ना गाडी एक नंबर हा 16,000 फायनल 16,000 फायनल करून टाका कदम हा. मला नको की बोला तुला. कदम 16,000 फायनल का आता 16,000 फायनल एकदम फायनल फायनल फायनल. मग नारळ फोडायचा अरे फोडणार रे बाबा. हा, बरं, हो, हो, काय ते म्हणू. द्या 2 चाय. दोन चाय सांगा. कटिंग सांगा. हो चाय रेडीच आहे घ्या, चाय रेडी आहे रेडी आहे ना? फोडून नारळ. तुम्ही नारळ. सकाळपासून हो चाय नाही पाहुणे आली. हो पाहुणे थांबा तुम्हाला नारळ फोडायची एवढी काय घाई लागली काय तुझं काय आता नाही त्यानं सांगतोय काय? गाडी नारळ फोडण्यासारखीच आहे आहे ना? यांची बायको आहे गाडीवरनं पळून गेली. कदम काय तुम्ही मला काय सांगितलं काय बायको जत्रेत हरवली म्हणून हा मग असं सांगितलं नाही हा? मग
जत्रच कुतरली काय झालं एक दिवशी स्कूटरवर नेत होते बायकोला बाजारात तर म्हणतेच रस्त्यात त्यांना सुला झाली रस्त्याच्या कडेला असं उभं राहिलं ना तेवढ्यात तिचा प्रिय करायला आणि त्या गाडीवरनं तिला घेऊन गेला. काय सांगताय? मग बायकोला ठेवला आणि स्कूटर परत पाठवला नाही. यायला लगा ही बेकार झालं की बेकार म्हणजे? बायकोला पाठवायला पाहिजे होतं स्कूटर ठेवली असती तरी चाललं असतं. काय ठेवली अशी तर बायको सुंदर म्हणून ठेवला. स्कूटर म्हणजे काय तशी काही बरी नाही नाही. म्हणून परत पाठवला. बरी नाही म्हणजे बरी थांबा जरा तुम्ही. ही स्कूटर बरी नाही होय एका किक मध्ये गाडी स्टार्ट झाली होती का नाही? पण तुमची बायको आहे जाऊन पळून गेली. अरे गेले पळून पण ह्यांच्यामुळे पळून गेले का नाही? आमच्या मुलं अरे लग्न झाल्यापासून वसाडे सगळे म्हणायचं अहो कुठला नवरा केला तुम्हाला सूटच नाही त्याचा कलर बघा त्याची हाईट बघा जो येईल ते बोलत होता. आता मला सांगा कुठली बाई राहील कुठली बाई राहील? ती गेली पळून. बाईला जाऊ द्या ना गाडीचा सौदा तुम्ही करा ना ऐका ना माझं. नाही नाही अरे पण गाडीला लगा- पण एक प्रॉब्लेम आहे. काय? स्टार्ट होत नाही. गाडी घेतल्यापासून ह्यांना आम्ही फक्त किक मारतानाच बघतोय, चालवताना बघितलेलाच नाही. काय सांगताय? नाही, एकदा आम्ही तालुक्यात चालत निघालो बाजाराला. आम्ही बाजार करून चालत आलो, हा माणूस अंगणात किकच मारत होता. आई सोबत म्हणजे स्टार्टिंग ट्रबल आहे होय? स्टार्टिंग टेबल म्हणजे एक माणूस मुंबईला जाऊन आला होता तरी किक मारित होता. ऐका ऐका माझं. तुम्ही आता काय बोलूच ना. अरे काय बोलू कशाला तुम्ही गेलं जा. फसवताय तुम्ही लगा मला. मी काय फसवलंय? आता मी ही गाडी घेतली आणि माझी बायको पळून गेली म्हणजे हे जाऊन अशी नाही जाय बायको पळून जा. नको मला तुमची गाडीच नको. ही घ्या तुमचा नारळ बी तुम्हाला. ऐका ना काय तुम्ही निघा. नाही ना मी घालतो. आमचं काय केलं? मी काय म्हणतो काय 2-3 हजार कमी. मला लय गरज आहे पैशाची. प्लीज 2-3 हजार कमी पण सौदा फायनल करा प्लीज. हे बघा मी आता ह्या गाडीचं 10,000 रुपये देईन तुम्हाला लय. 25,000ची गाडी 10,000ला. हा 10,000ला. नाही ते काय हा काय यावर झाला काय नाही तर काय? सौदा मध्ये कसं ऐकण्यासारखा पाहिजे. आता 55,000ची गाडी तुम्हाला 10,000ला. मग? मी काय म्हणतो ऐका काय म्हणू वाईट वाटून घेऊ नका. बरोबर. तुमचं राहून द्या तुमचं राहून द्या 11,000ला डन करून टाका. अरे काय 11,000? 25,000ची गाडी 11,000ला कशी देऊ? अरे वासाड्या मिळतायत ते घे. जा बा, या. 55ची 11ला गाडी काय वाईट आहे काय? तसं नाही. समजा मी गाडी घेतली हा आणि माझी संगी पळून गेली म्हणजे नाही संगी कशी पहिले त्याला ती सूट होत नव्हती ना म्हणून ती पळून गेली का नाही. माझी बाईला इज्जत आहे का नाही लाज आहे का नाही. मावरा एवढासा काला कुठे त्याच्यामुळे पळून गेलेली आहे. माझी बायको नाही हे, जात तुझी नाही पळायची हा? मग 11ला फायनल करायचं. डन करून टाका. नक्की मग फायनल फायनल कदम. अरे नको तिकीट मी सांगतो. नको तिकीट. पाय पडतो राव. कदम. ऐका आता 11ला डील फायनल झाली हा फायनल का हा फायनल फायनल. 11 पुढं का नारळ मग नाही नाही फोडा नारळ पण इथं नको. हा? इकडे इकडे या. इकडे का बा- ए नाही नाही, आमची नाही जा तुम्ही हा. अख्खी बरणी फेकून मार. नाही नाही जा तिकडे. हे बेस झालं. मी म्हणतो, नाही, कसं तुम्ही आहे ना तिकडे मला पैसे द्या. हा. मी जातो आणि घरी जाऊन तुम्ही नारळ फोडा. काही नाही नाही इथं नारळ फोडायला पाहिजे. हा, नाही, नाही. इथं नारळ फोडतो म्हणजे कसं डन अकरा. झालं काय डन झालं काय डन झालं काय? यावर डन झाला डन हो, कदम. हा. जरा 2 चाय सांगा. हा 2 चाय सांगा. चला, पहिले काय नाही ए, काय बी द्यायची ना कुणाला? नाही द्यावायची काय नाही अजिबात नाही हा, कुणाला. हा, हा. हा काय पण आता बरं होईल होय. बघा हो पाहुण्यानू. पाहुणे थांबा. कसं आहे 11,000ला डन झाले चांगलं झालं. हा. पोलिसांनी रोज गाडी उचलून नेण्यापेक्षा 11,000 मिळाले कधी पण बरे. बरं आहे. आता काय हो खरं. झालं काय? काय रे बहिणी हो हो होय ते काय काय कुठं काय काय अरे कुठं काय काय झालं तुमचं? नाही, आम्ही पोलिसाची काय भानगड आहे. काय नाही. पोलिसाची भानगड नाही सांगितली मग? त्याने सांगितली नाही सांगितली नाही? हे काय सांगितली नाही काय झालं? काय झालंय तुमचं? काय झालं म्हणजे काय झालं? त्याचं काय एवढं मोठं झालेलं नाही. मग सांगा त्याला. पण शेजारच्या गावात चोऱ्या व्हायच्या ना तर पोलिसांना वाटायचं ह्यांची गाडी वापरली जायची की काय. काय म्हणजे तुम्ही ह्या गाडीवरून चोरी नाही, करायला नाही, नाही. गाडीवरनं चोरी व्हायची नाही. मग मग यांचा लुकचा प्रॉब्लेम आहे. पोलिसांना वाटायचं हा भुरटा चोर आहे हात फिरतो. मी बोलताय. मी बोलताय. नाही, नाही, पोलीस दिसतं मी. नाही, दिसत ना पोलिसांना वाटायचं ना, पोलिसांना आम्ही- वाटायचं केवढा प्रॉब्लेम आहे का गाडीचा. हो, काय काय एक तर गाडीचा ऍक्सिडेंट झालाय तरी मी काय बोललो नाही. हा ती म्हातारी मेली ह्याच्यावर तरी म्हणलं गाडी घेऊ. बायको पळून जाते ह्याच्यावर तरी म्हणलं बाबा जाऊ दे. आता मला नको गाडी तुमची. मला आता तुमची गाडीच नको. लय फसवलं आता तुम्ही मला लय फसवलंय. 2-4 हजार कमी द्या. पण व्यवहार करा. लय गरज आहे मला. लय गरज आहे ऐका माझं. मला लय गरज आहे प्लीज प्लीज प्लीज. हे बघा
मी आता लईत लई ह्या गाडीचा 1000 रुपये देईन तुम्हाला. ह्याला काय यावाच म्हणतात काय? 1000 रुपये मग 55 ची गाडी हे घालतात कुठे हा सौदा पटतो काय? गाडी केवढी चांगली आहे. नाही तर आता काय? केवढा प्रॉब्लेम आहे तर? काय म्हणू थांबा, असा व्यवहार असतो? एवढे सौदा आम्ही गाजवलेले काय खायची गोष्ट आहे काय? काय इथं काय हे बघा, तुमचं राहून द्या, तुमचं राहून द्या. 1,500 डन करून टाका. बा, 1,500? मी काय म्हणतो या कदम 1,500 फायनल. मला का बरं लात मारली? आउट. हाय का आता? आणि इकडे येडं आहे काय जरा? 1,000ला गाडी घेतोय, इकडे माझी गाडी दारात राहिली तरी चालल. किक मारायला बाहेरून ड्रायव्हर घेऊन येईन, तर कुणाला गाडी देणार नाही. चाल. चाय घेताय का? नाही घ्यायची तुझी गाडी. हरप्रसाद, बोल. 2 वर्ष झाले मी गाडी विकतोय रे. हे लोक येतात आधी मध्ये आणि माझा सौदा मोडतात. लय त्रास झाला रे. काय करू, मला सुधरत नाही. पैशाची लय गरज आहे. तू तरी घेतो का बाबा काय दा? गाडी? नको नको, गाडी घेऊ नको. माग या गाडीवर ओमकार राऊत बसला होता. लंडनचा पिक्चर कॅन्सल झाला. वा 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 वा, हे कलंदर म्हातारे आम्हाला पुन्हा पुन्हा इथे यायला हवं यार. मज्जा आणली तुम्ही. कहर प्रसादा. वा वा वा, फार बहारदार, मजा आली. हे टवाळ बेरकी 2 म्हातारे फार इंटरेस्टिंग होते आणि तुम्ही ते दोघांनी फार मस्त खुलवलेत. त्यातला बेरकीपणा नेमका हेरलात तुम्ही दोघांनी, त्यामुळे जास्त मजा आली. मने फॅन्टॅस्टिक, सावत्या फॅन्टॅस्टिक, खूप मजा आली. वा वा, अफलातून एनर्जी तुझी ॲज युजल. आणि मला जर आधी सांगितलं असतं ओमकारचं हे सगळं प्रकरण तरी त्याला मी घेतलाच असता, लक्षात ठेवा. पण वंडरफुल, मजा आली, सुपर परफॉर्मन्स. सई. मला आज असं वाटलं की मोरेंना त्यांचा सोलमेट मिळाला रमेश. एवढी दोघांची कॅरेक्टर्स अशी होती की एकदम अगदी मेड फॉर इच अदर वाटत होतात. मोरे, आज तुम्ही विशेष खुलून परफॉर्मन्स एन्जॉय पण करत होता. तुम्ही जेव्हा हसता तेव्हा तुमचं नाक नकळत वरती जातं. दॅट्स सो क्यूट. माय गॉड, दॅट्स व्हेरी क्यूट. स्पेशल आहे. हे जर पुढे स्किट मध्ये ऐकू येत राहिलं, मी तुझं नाक ठेचीन. पण आम्हाला कोणाला कळलं नाही, सईला कळलं. खूप मजा आली. अरुण दादा, तुम्हाला साष्टांग नमस्कार. म्हणजे तुम्ही आय थिंक तुमच्यात काहीतरी संचारतं स्टेजवर आल्यावर, आणि त्या संचारण्याने आम्हाला खूप मजा येते. असं म्हणतात ना, यू कॅन लव्ह मी, यू कॅन हेट मी, बट यू कॅनॉट इग्नोर मी. तसं आहे तुमचं. वी कॅन नेव्हर इग्नोर यू. तुम्ही आम्हाला तुमच्या प्रेमात पडायला भाग पाडता. मस्त मजा आली. थँक्यू. मंडळी, आपल्या प्रेयसीच्या लग्नात घुसलाय तिचा प्रियकर आणि त्यांचा प्लॅन आहे पळून जाण्याचा. चला तर बघूया तिच्या लग्नाचा बँड वाजतोय की त्यांच्या प्लॅनिंगचा. वहिनी वहिनी वहिनी, साडी बघा ना, बरोबर आहे ना? हो ठीक आहे ठीक आहे. ऐक ना, नाही खूप फुलते मला असं नाही वाटतं. ठीक आहे. ऐक ना, तुझ्याकडे एक्स्ट्रा नथ आहे का ग? नाही अणत नसेल. अरे मी घरी गडबडीत विसरले वाटतं. अगं इकडून नको बाहेर काढूस, मागे कर. सगळं फेटा घालायचंय ना, इकडून सगळं बाहेर येईल असं. आया फेटा पण आहे. आपण जाऊया, नाही तर ते पुरुषांनी फेटा बांधायच्या आधी ना आपण पोहोचूया, नाही तर संपवून टाकतील सगळे. हो असं होतं ना. हो ना. हो पण ठीक आहे ना, पुरुषांनी फेटा बांधला काय का अजून काही बांधलं काय, शेवटी आपल्या बरोबर आलेले गडीच दिसतात. एवढं खरं नव्हतं बोलू. मामे अरे काय लावलं काय तुम्ही ना? अरे काही घाई आहे की नाही? तयार नाही झाले तुम्ही अजून? माझी मॅचिंग चप्पल कुठे गाडीत आणायला सांगितलेली? अरे विसरलास ना.
आणतो. अरे तो भटजी माया मागे लागलाय, तो कुरकुरू करू राहिला. तुम्ही तयारी करा ना पटकन. चप्पल आणतो मी. बरं ही शिवा कुठे ही काय? अरे बापरे. ऐ तू का बरं हरवली अशी? अबे तुझेच लग्न ना, एन्जॉय कर ना. अरे तुझ्या नवरा पाय किती एक्साइट झालाय. त्या एक्साइटमेंट मध्ये त्यानं ना शेजारी बसलेल्या गुरुजीच्या कंबरला चिमटा काढला. बोल काय केलं बरं? गुरुजींना चिमटा काढला. अरे लगन तर लागू द्या. पहिलेच नाचायला सुरुवात केली तुम्ही ना. अरे तुम्ही आवरा ती नवरी तयार करा ना पटकन. हो शिवा, काय झालं बाळा? काय झालं? काही नाही झालंय मावशी. माझ्या मैत्रिणीची वाट बघतेय मी. ते एक दिवस नवरी बरोबर शूट करतात ना, तसं करायला येणार होती. ती आली नाहीये अजून. तेच आहे ना, नाही तर नाईटला कॅमेरा घेऊन घुसायची रूम मध्ये. वहिनी काय बोलताय? अरे नका ना तिचं. रात्री कशी येईल? टांग नाही देणार आहे ती मला. टांग नाही देणार ना. दिवसाचं येण्याचं प्रॉमिस केलंय ना. विथ ब्राईड आहे ना. नाही पण तू काय तिची वाट पाहते? आपण ना फोटोग्राफर व्हिडिओ शूटिंग मला लावलाय ना. खेचीन ना सगळी व्हिडिओ शूटिंग. कशाला खेचीन? मग दादा हे बघ, माझ्या ना आयुष्यातला खूप महत्वाचा दिवस आहे. मामी मला शूट करायचं मी ठरवलं आणि मी आधी सांगितलेलं. मी आधी सांगितलं. तिची मैत्रीण कुठे बघ. हो करू, पण तुम्ही इले पहिले तयार करा. तू आता चप्पल आणतोस का माझी आधी? हो आणतो. तुम्ही आवरा हो मावल्या हो. तिचं ना ते थोडस सखोल करून दे, ते सुट्ट. तुझी फोल्ड झाली आहे थोडी साडी. हो ना, तेच तर सारखं प्रॉब्लेमच होतोय. शिवा ओंकी तू आलीस? हिची वाट बघत होतीस? ही बघ, ही ती माझी मैत्रीण ओंकी आहे ती. हो. असं काय? किती वेळ लावला येण्याला? तूच ना ओंकी? ओंकी ओंकी शिवा केवढी वेळ वाट बघत होती. ओंकी 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 असं काय नाव आहे? कधी ऐकलं नाहीये. हे काय अर्थ काय नावाचा? मामी अय्या माझ्या नावाचा अर्थ विचारला यांनी. सांग ना ग. नाही ऍक्च्युली काय आहे, ओंकी जॅपनीज नाव आहे ना. आमचे पूर्वज आहेत की नाही सगळे जपानवरनं भारतात आले, तर आमच्यात प्रथा आहे जॅपनीज नाव ठेवायची. वहिनी तिचा आवाज किती नाजूक आहे नाही का? कोण आहे कोण? गाणंही छान म्हणत असेल. गा ना ग एखादं गा. नको नको गा. हे पण मला तुझं नाव आवडलं ओंकी. आणि जॅपनीज मुलीला मी पहिल्यांदाच बघतीये. मी इंडियनच आहे. जॅपनीज आमचे पूर्वज जपानचे होते. अगं मामी, ओंकीचे आई बाबा आहेत ना खूप फेमस आहेत. फेमस आहेत खूप. काय करतात ते? ते जपानी तेल बनवतात. काही बोलशील? नाही नाही, जपानी तेल नाही बनवत ते आहेत ना. आमच्या जपानमध्ये आमचे तेलाचे हापसे आहेत. हापसे? नाही पण हे तेलाच्या तर विहिरी असतात ना, हापसे कुठे आले? विहिरी म्हणजे त्या सगळ्या साऊदीमध्ये, जपानमध्ये हापसेच असतात. शिवा चल आता आपल्याला शूटिंग करायला जायचंय की नाही? मग गाडी तयार आहे, गाडीत बसायचं आणि भूर म्हणजे आम्हाला ते व्हिडिओ शूटिंग करायचं आहे की नाही. त्याचं काय होतं, सॉरी हा. त्याचं काय, आम्ही गाडीत बसणार, गाडी अशी पुढे जाणार आणि युटर्न घेणार आणि मग आम्ही शूटिंग करणार. हा चला चला चला. एक मिनिट, म्हणजे मंडपा बाहेर जाणार? हो हो. अगं मामी, ते डे विथ ब्राईड आहे की नाही, म्हणजे मंडपातून एंट्री पासून ते वरात निघेपर्यंत सगळं शूट करणार आहे ओंकी. हो की नाही? चल चल चल. एक मिनिट शिवा, म्हणजे मंडपाच्या बाहेर जाणार म्हणतेस तू? अगं
येडी आहेस का? मामी. हळद लागलीये तुझ्या अंगाला, अजिबात नाही जाऊ शकत हळद उतरल्याशिवाय बाहेर. नाही थोडा वेळ जाऊ देत. मला सुद्धा नव्हतं सोडलं. थोडा वेळ जाऊ देत ना, थोडा वेळ जाऊ देत. शिवा. थोडा वेळ जाऊ देत, ऐका ना माझं. शिवा. Please, थोडा वेळ. हे बघा 2 मिनिटासाठी. नो मला माहिती होतं तुम्ही असं करणार आहे. चिडायचं नाही म्हणजे नेहमीच आहे तुमचं, माझं काहीच ऐकत शिवा, नाही तुम्ही. मी समजावते. मी सांगते माझं ऐकत नाही. शिवा रडू नकोस ना आता, रडू नकोस. रडू नको, काय तुझ्यामुळे झालंय. एवढा लेट मी सांभाळतो ना, जरा थांब ना, थोडा वेळ थांब ना यार. काकूस ऐका ना, आम्ही लॉन मध्ये जाऊन शूट केलं तर चालणार आहे का तुम्हाला? थोडा वेळ जातो लॉन मध्ये. चालेल. लवकर यायचं, लगेच एक मिनिट कशाला? हे लग्नात आलीये ही आणि असे कपडे घालून आलीये, हे कसं दिसतं? मंडपात बाहेर जाणार. शिवा, तुझ्या मैत्रिणी अशा कशा ग? अजिबात नाही. चेतू, मामी. त्या आहेराच्या पिशवीतली एक साडी दे तिला. साडी नको. ऐका, मला काय ना, मला ते पोटऱ्यांना ना कापडाची एलर्जी आहे जरा. म्हणून मी एवढंच घालते फक्त. पोटऱ्यांना जर कापड लागलं ना, गोळे येतात पोटऱ्यांना. कॅल्शियमची डेफिशियन्सी आहे, बाकी काही नाही. नाही, खरं नाही तुला कळणार सुद्धा नाही. पोटऱ्यांना घासत नाही साडी, खरंच सांगते. नाही तसं नाही. इथे कमरेला ना मी थोडं वॅक्स पण केलेलं नाहीये, तर केस आहेत थोडेसे, म्हणून नको साडी. दिसेल ते. आम्ही येतो बरं का? मी निघतो. कोण आहे ही? दादा, माझी मैत्रीण आहे ओंकी. शिवा, तू काही बोलली नाही? तुला एवढी सुंदर मैत्रीण आहे ते? ही सुंदर आहे दादा. खूप सुंदर आहे ती. वाह, माई सेल्फ हेमंत. प्यार से लोग मुझे हेमू कहते हैं. नमस्कार हेमंत. वहिनी इकडे वहिनी. याच्या आधी हेमंतला असं इतकं रोमॅन्टिक बोलताना कधीच ऐकलं नाही. बघितलं का कसं? मग मी काय म्हणते, त्याला आवडली अशा विचारा. मामी असं हेम्या नका म्हणू ना, कसं तरी वाटत ती. हेमू म्हणा. एवढी वर्ष हेम्या म्हणते तेव्हा चालायचं, आज अचानक हेमू म्हणा. काय खरं सांग. आवडली आहे ना? बोलले होते ना वहिनी. करेक्ट. नाही म्हणजे खरं सांगा, वा, मी आता एवढे स्थळ पाहिले, पण त्या पोरींमध्ये जे नव्हतं ना, ते हिच्यात आहे. पाहिल्यावर ना असं आतमध्ये असं काहीतरी होतं, म्हणजे असं जबरदस्त. वहिनी बोला. मी बोलते. ओके इकडे ये ग. इकडे ये, बस. अगं ये, बस ग. तुझं वय काय आहे? माझं 27. लग्नाचंच वय म्हणजे. मग काय तुझा लग्नाचा विचार? त्यासाठीच तर एवढा नटून आलोय. आले तुम्ही करायला द्याल तर शपथ. आमचा हेम्या पण लग्नाचा आहे. बिन लग्नाचा म्हणायचं आहे का तुम्हाला? जोक केला, जोक. चालतं आपल्याला काही. कर मग विचार. कसला? हेम्याचा. कशाला? अगं आम्ही ना किती वर्ष हेम्याच्या मागे लागलोय. लग्न कर, पण नाही. 50 स्थळ रिजेक्ट केल्यानंतर आज त्याला तू खूप आवडली. त्यांना काहीतरी होतंय. तो लाजतोय. ते लाजराय आमचा हेम्या अगदी. नाही मला नाही करायचं इतक्यात लग्न. पण का 27 वर्षाची हे बघ वेळेत केलं पाहिजे सगळं. असं आहे ना, नंतर कधी मुलं होत नाहीत. मी जर यांच्याशी कितव्याही वर्षी लग्न केलं ना, विश्वास ठेवा मला मुलं नाही होणार. असं नाही बोलायचं.
काकूस माझ्या पत्रिकेत आहे ना मंगळे मी बघितलंय. सर यांनी माझ्याशी लग्न केलं ना तर हे मरतील. मी मरायला तयार आहे. का मले विश्वास नाही त्याच्यावर. तू टेन्शन नको घेऊ. 900 एकर जमीन आहे. 300 एकरामध्ये ऊस, 200 एकरात केळं, बाकी रताळ, काकडी, गाजर, मुळा सगळ्या फळभाज्या घेतो मी. मला नाही आवडत या फळभाज्या. मला नाही आवडत या फळभाज्या. नाही नाही तुझ्याशी लग्न करून 1.5-2 महिने बी जगला तरी गैर आहे. पण राजकारण सारखं जगू आपण. दादा दादा त्या मावशी मामी काय झालं आता? का ग? तिला त्रास द्यायचा नाही. ती नाही म्हणते. जबरदस्ती कसले करताय? ज्यूस पाजू का तिले? नकोय नकोय. 2 मिनिटं द्या. मी शूट करून येते लगेच. कोणी यायचं नाही अजिबात. कोणी यायचं नाही. तिला त्रास काय अरे उंकी काय करतोय? गाडीवाला थांबलाय कधीपासून? आपल्याला पळून जायचंय ना? पळून जायचं म्हणजे? नाही आपल्याला पळायचं शूटिंग करायचंय ना? 1 मिनिट. हे काय आलंय? कोण आहे? कोण? माझी दुसरी मैत्रीण आहे दत्तू. दत्तूश्री नाव. पाया पडते. अगं नाही असू दे. असं तिला दाढी आहे. ती लव आहे. थोडी थोडी बायकांना असते ना. एवढी लव आहे? काय झालं ना जरा जास्तच लव आहे. लहानपणी उलटा रेझर फिरवला म्हणून. वेडी आहेस का? असा उलटा रेझर कधीच नाही फिरवायचा. आता मला सांग, तुझं लग्न झाल्यावर नवऱ्याची दाढी तुला टोचणार का तुझी दाढी नवऱ्याला? वहिनी काय बोलताय? का दोघांची दाढी अशी वेलक्रो सारखी गाडीवाला बोंबलतो मला. गाडीवाला बोंबलतो म्हणजे फोन करणार. टिकली आणि ओढणी घालून आलास म्हणजे काय स्त्री झालास? पट्टाय तुला? मूर्ख माणसा. हे केवढं केलंय मी. तू काय केलंय? येळा कुठला? काहीही बोलू नकोस. आपल्याला आता बाहेर जातो. मी काहीतरी करतो. आपण जाऊया. आम्ही पटकन शूटिंग करून आलो. नाही पण लवकर या. एक मिनिट नका ना आता. तुझं तरी ठीक आहे. ही काय ग शिवा तुझ्या मैत्रिणी? ह्या अशा मैत्रिणी हे काय घालून आलीस तू? तुम्हाला काय लोकांना कपडे घालायचे मला कळत नाही. लग्न आहे ना मैत्रिणीचं. असं येतात का? चेतू हिचं उंकीचं राहू दे. हिला साडी नेसव. माझे कपडे नका काढू. प्रॉब्लेम होईल खूप मोठा. हे घाल दादा. अरे दादा सोड तिला. नको ना त्रास. दाढी काढायला पाहिजे. अरे ओंकार, अरे बघ ना माझी दाढी काढतायत. अरे माझ्या गर्लफ्रेंडला फक्त माझी दाढी आवडते रे. नको ना. 1 मिनिट. तू मुलगा आहेस? मग तो पण मुलगाच आहे. नाही मुलगा आहे. नाही शिवा हे सगळं काय आहे? शिवा हे सगळं काय आहे? कोण आहे हा शिवा? कोण आहे हा? माझा बॉयफ्रेंड आहे ओंकार. बावळट मुली. अगं लग्नाच्या दिवशी तरी बॉयफ्रेंड पासून लांब राहायचंच ना. पुढे अख्खं आयुष्य आहे. वहिनी काय बोलताय? वा 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 वा. मस्त होता हा सावळा गोंधळ. प्रसाद दा. ओंकार तुझं कौतुक करायला हवं. नाईस अटेम्प्ट. छान दिसतोयस तू आणि एलिगंटली कॅरी केलंस ते. म्हणजे तो नी लेंथ ड्रेस असून तुझ्या उठण्या बसण्यामध्ये कुठेही असा काही ऑकवर्डनेस नव्हता. तुझ्या अटेम्प्टसाठी टाळ्या व्हायला पाहिजेत. बाकी सगळ्यांचे परफॉर्मन्सेस आणि कॅरेक्टर्स वेगवेगळी छान होती. मजा आली. सई. कडक परफॉर्मन्स होता. मला असं वाटलं वातावरण निर्मिती फारच तुम्ही सुंदर केली होती. म्हणजे अजूनही रसिकाच्या केसांना रोलर्स आहेत. तू चालू स्किटमध्ये केस बनवलेस. सो हा माहोल खूप सुंदर क्रिएट केला होता तुम्ही. आणि ॲक्शननी बोलणारं कॅरेक्टर मला फार आवडलं तुझं चेतू. हे म्हणता काय काय रिॲक्शन्स फारच कमाल होत्या. शिवाय गोड दिसतेस. ओमकार तुझं विशेष कौतुक. फार छान दिसतोयस. आणि तुला जेव्हा मी पहिल्यांदा बघितलं तेव्हा
मी संपले होते हसून. फार मजा आली. मस्त. ये बात. कीप इट अप. थँक्यू. मंडळी, घरात ऑफिस आणि ऑफिसमध्ये घर अशी तारेवरची कसरत करत जगणारे नवरा बायको आज घेतायत एक इंटरव्ह्यू. चला तर बघूया तिथे काय धमाल घडतीये ते. जास्त विंचरू नकोस, आहेत ते पण गळून पडतील. काय प्रॉब्लेम काय तुझा? कशासाठी जमलोय आपण? माझी पर्सनल असिस्टंट निवडण्यासाठी जमलोय की नाही आपण? हो, ते कसं विसरीन मी. माझ्या चांगलंच लक्षात आहे तुला पर्सनल असिस्टंट येणार आहे ना. म्हणूनच आंघोळ झाल्यावर बाथरूम मध्ये नळावर चड्डी न पिळता वाळत घातली. तुला मी सांगितलं होतं आज कामवाली येणार नाहीये, मला हेल्प कर. पण नाही, ते राहिलं बाजूला. तुझी लक्षणं काही ठीक दिसत नाहीत रे मला. चेतना, मी तुला 100 वेळा सांगितलेलं आहे, इथे ऑफिसमध्ये तू माझी बायको नाहीयेस, HR हेड आहेस. तसं वाग. आयुष्य सॉर्टेड ठेव. ऑफिसचं आयुष्य वेगळं, घरचं आयुष्य वेगळं. 2 गोष्टी मिक्स करू नकोस. हो ना? मग तू बटरचा चमचा जाम मध्ये मिक्स करतो ते चालतं? तो चमचा जामच्या बाटलीत घालतोस आणि तसाच ठेवतोस. बरं, थोड्या वेळाने आठवतं तुला, बापरे आपण तो चमचा जामच्या बाटलीत तसाच ठेवलाय. पुन्हा तो चमचा घेतोस आणि बटर मध्ये घालतोस. शी रेशी, सगळं चिकट करून ठेवतोस. अरे एवढा जर प्रॉब्लेम आहे तर 2 वेगळे चमचे ठेव. तिकडे ठेवलेले असतात, तुला दिसत नाहीत. अरे मला ठीक आहे, मला नाही दिसत. मग बाटल्या तरी वेगवेगळ्या ठेव, लांब ठेव. अरे लांब ठेवल्या तर तू बघणारच नाहीस. लांब लक्ष जातं तुझं. सगळं हातात आणून देते मी, तेव्हा कुठे खातोस? मी दिलं नाही ना, कोरडा पाव खाशील. अरे मग एवढं वाटतं तर दे, माझ्या पावाला जाम बटर लावून दे. मला वेळ नाहीये तेवढा. चल. मला वेळ नाही म्हणे तेवढा. मी एका महत्वाच्या कंपनीत HR हेड आहे. ओहो. आणि माझा बॉस खडूस आहे. मीच आहे तुझा बॉस. माझ्याच कंपनीतच तू HR हेड. गप्प बस रे. तू गप्प बस. गप्प बस जाम नासव्या. ही काय शिवी? बटर आंबव्या. चालेल? अत्यंत घाणेरड्या शिव्या देतेस तू. गप्प बस. ह्या शिव्या नाहीयेत मुळात. जाम नासव्या जे वागतोस ना ते बोलते. तू मला नको सांगू. चुकीचं काय रे? सर, ते बाहेर इंटरव्ह्यू साठी 2 जणी आलेत. हा, पाठव. चल. दोघींना एकदम पाठव. मला सवय लागू दे जॅमची आणि बटर. 2 गोष्टींची मला सवय लागू दे एकत्र. चल. सर, नक्की पाठवायचं ना? अरे पाठव रे बाबा. पाठव. टोमणे मारायची गरज होती? तुला गरज होती? सुरू कोणी केलं होतं? तू केलं होतं? समोर जाम बटर बोलायची गरज होती का? मग तू पण ऑफिस मध्ये ना, इथे HR आहेस ना, तशीच वाग. माझ्या बायको कोण होतं आजूबाजूला? आपल्या दोघांमध्ये चाललं होतं. गप्प बस. संतरा कॅन्डिडेट चालेल. संतरा. नमस्कार. नमस्कार. नमस्कार 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 सर. नमस्कार मॅडम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मी ईशा डे. अच्छा. मी शिवाली नाईट. अंधारे आडनाव आहे. मी नाईट लावतो सर. नाईट लावतो. ओके, प्लीज. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. सर, स्टेनोच्या इंटरव्ह्यू साठी आलोय सर. मी पण. अच्छा. आउट. काय बोलली? आय सेड आउट. काय बोलली? आय सेड आउट. एक मिनिट. ही पहिल्या टेस्ट मध्ये फेल झालेली आहे. कसली टेस्ट? या आजीने आपल्या दोघांना ग्रेड केलं. बरोबर. तिने फक्त सरांना ग्रेड केलं. तू दिसलास. नाही, HR बाजूला बसले, मी नाही दिसले तिला. तसं नाही मॅडम, मी तसं नाही बोललो. ते चुकून झाला सर. मला तसं नाही म्हणायचं होतं. म्हणजे एक्साइटमेंट मध्ये आला मी, पण मला कळलेलं आहे. मिस शिवाली, मला प्लीज हॅव अ सीट. आजी प्लीज. मॅम प्लीज हॅव अ सीट. प्लीज. मला कळलेलं आहे. इनफॅक्ट मला असं वाटतं ही त्यांची क्वालिटी आहे. चेतना, मिस शिवालींची ही क्वालिटी आहे की कोणाला महत्व द्यायचं हे त्यांना पहिल्या दिवशी पहिल्या क्षणाला कळलेलं आहे. आय गेस माझ्यासाठी हा कॅन्डिडेट ठरलेला आहे. मिस शिवाली, जॉब डन. वर्षाला 8 लाखाचं पॅकेज. तुम्ही माझा जॉब करताय. थँक्यू. एक मिनिट बस. एक मिनिट. काय चाललंय तुझं? काय चाललंय? आपण दोघं मिळून इंटरव्ह्यू घेणार होतो ना? ऑफकोर्स दोघं मिळूनच घेतो ना इंटरव्ह्यू. मग एकट्याने पास केलंस तिला? ऑफकोर्स. डन केलं. 8 लाखाचा पॅकेज देतो. तुझा डिसिजन मला महत्वाचा वाटत नाही, कारण तो चुकीचा असतो. अच्छा, माझा डिसिजन चुकीचा असतो? हो, माझा डिसिजन महत्वाचा आहे. तुझा डिसिजन महत्वाचा आहे? घरातली मोलकरीण निवडते येते का तुला? येते घरातली मोलकरीण निवडता येते? आता घरचं कोण काढतंय? कोण काढते म्हणजे काढावंच लागणार ना. एक साधी मोलकरीण तुला नीट आणता येत नाही, तू माझी स्टेनो आणणार आहेस? त्या मोलकरणी नीट काम करत नाहीत म्हणून मी त्यांना काढून टाकते. गप्प बस. अच्छा, सगळ्यात चांगल्याने काम करत. सर, मी मध्ये बोलते जरा. येस, बोला. तुम्ही नवरा बायको आहात? तुमचं बोलण्यावरून कळलं. वा, किती छान ना. नवरा बायको ऑफिस पण एक मस्त. व्हेरी अनफॉर्च्युनेट. या तुम्ही ते मोलकरणीचं म्हणालात ना, त्यावरून मला आठवलं की मी मदत करू शकते ना तुम्हाला. म्हणजे ते काय ना, आमच्याकडे 17 वर्ष एकच मोलकरीण आहे. 17 वर्ष झाली तिची. एवढे वर्ष एकत्र असल्यामुळे आम्हाला माहिती असतं, ओळखी असतात ना. तर त्यांचं युनियन असतं. तुम्ही एरिया सांगितलात ना, तर त्या युनियन वाल्यांशी बोलून मी तुम्हाला मोलकरीण मिळवून देईन.
काय सांगताय आजी? कॉंग्रॅच्युलेशन आजी, तुमचा जॉब डन. काय जॉब डन? काय या आपल्याला मोलकरण मिळवून देणार आहेत, यांना जॉब देऊया. अरे यांना जॉब मिळवून दे म्हणजे काय वेडी आहेस का तू? काय गृहिणी ग गृहिणी घे मोल करीन असा कार्यक्रम आहे आपला? काय बोलतो तुम्ही? काय बोलताय? कळतंय का तुम्हाला? कळतंय का? इंटरव्ह्यू सुरू आहे ना, हे काय सांगताय तुम्ही मोलकरणीचं? माफ करा. आजींना जॉब देतोय बस. अरे आजींना कसला जॉब देतेस तू? तुझ्या लक्षात येतंय का चेतना? आजींचं वय काय बघ. आपल्याला या जॉबसाठी असा माणूस हवाय जो इथे थांबू शकेल, माझ्या हाताखाली पटापटा कामं करेल. एनर्जी लागेल की नाही? रात्री अपरात्री मी इथे थांबलेलो असतो, कामं करत असतो, प्रेझेंटेशन बनवत असतो, तेव्हा नको का कोणी माझ्या हाताखाली? आजींना जमणार आहे का ते? मी करतो ना सर. तसंही मला रात्रीची नाईट मारायची सवय आहे. क्या बात आहे, परफेक्ट कॅन्डिडेट आहे ही. हिला रात्रीची नाईट मारायची सवय, क्या बात आहे यार. करेक्ट आहे ही. आजी तुम्हाला जमणार आहे नाईट शिफ्ट? हो मला जमेल की. नाही कसे वय झाल्यामुळे ना निद्रानाशाचा त्रासच आहे मला, त्यामुळे दिवसा मी दिवसभर काम केलं तरीही मी रात्री नाईट शिफ्ट रात्रीची करू शकते. आजी कम्फर्टेबल आहेत. अजून काय पाहिजे? डन. अजून काय पाहिजे म्हणजे हुरूप नको? का? एक हुरूप नको. तरुण रक्त असतं तेव्हा ते अगदी सळसळतं असतं ना, कामाशी भराभरा होतात. आजींना जमणार आहे का ते मला सांग? का नाही जमणार आजींना? कसं जमणार आहे त्यांना? त्यांचं वय बघ. तुला शिवालीला जॉब द्यायचा ना? हो. मी एक टेस्ट घेते. कसली? मी घेते. मी इंटरव्ह्यू घ्यायला बसली ना. घे. मी शिवाली. हा बोला ना. बोला ना. मी शिवाली. समजा तुम्ही पृथ्वी सरांच्या स्टेनो आहात. हा. आणि मी एका मोठ्या MNC मधून तुम्हाला फोन केला. बोला. हॅलो. हॅलो, कोण बोलताय? मी शिवाली. मी MNC मधून मिस चेतना बोलते. हा बोला ना. पृथ्वी सर आहेत का? हा आहेत, पण मीटिंग मध्ये बिझी आहेत, नंतर करा फोन. गुड. त्यांना जरा फोन देऊ शकता का? नाही देऊ शकत. शिवाली, तुमचा आवाज किती गोड आहे. थँक्यू. हा थँक्यू. किती छान बोलता हो तुम्ही. हा थँक्यू. पण तुम्ही इकडे छोट्या कंपनीत का काम करताय? तुम्ही ऍक्च्युली मोठ्या बंबाबी फाटा अशा कंपनीमध्ये काम करायला पाहिजे ना. नाही ना मॅडम, काय करणार आता. कसं आहे ना, बेकारी आहे ना, जॉबच नाही आहेत आपल्याकडे इकडे. सगळे म्हणजे जॉबलेस आहेत सगळे. त्या म्हणतात ना बेरोजगारीचे अच्छा गधे को अपना बॉस बनाव, तसं काय. तुला गधा म्हणाली? नाही मॅडम, मी तसं नाही बोलली. मी सरांना गधा नाही बोलली सर. ते म्हणीमध्ये बोलतात ना सर, ते म्हणजे आता दिल आया गदी पे तो परी का क्या काम होय, तसं वाला बोलली मी. स्वतःला गधी म्हणते. एक मिनिट, ती म्हणही चुकलेली आहे, पण तिचा इनोसन्स बघ. ती फ्लो मध्ये बोलली, तू तिच्याकडनं वदवून घेतलंस हे सगळं. मी काय केलेलं नाही. नाही थांब, तू केलंस ना, मी पण करतो. मी करतो ना फोन. आजी मी तुम्हाला फोन करतो. कर आजी. ऑल द बेस्ट. हॅलो, पृथ्वी प्रताप आहेत? हॅलो गुड मॉर्निंग. हा ठीक आहे. पृथ्वी प्रताप आहेत? पृथ्वी प्रताप सर आमचे मीटिंग मध्ये बिझी आहेत. ओके, त्यांना कनेक्ट करून द्या. ते ऍक्च्युली ना ते HR मॅडम सोबत मीटिंग मध्ये आहेत. हा मग? नाही त्यांना नाही देऊ शकत ना फोन. का? नाही HR मॅडम आहेत ना आमच्या, त्यांच्या वाईफ आहेत. आणि नवरा बायको मध्ये तिसऱ्यानी पडायचं नाही, हे मी शिकलेली आहे. तुम्ही लक्षात ठेवा, कधी नवरा बायको भांडत असतील, काही बोलत असतील, त्यांच्यामध्ये आपण पडायचं नाही. मग त्या HR असो, बॉस असो, काही असो, नवरा बायको असल्या तिसऱ्यानी पडायचं नाही. त्यामुळे सॉरी, पण तुम्ही नंतर करा फोन. मी नाही त्यांच्यामध्ये पडू शकत. तुम्हाला नंतर बोलावं लागेल त्यांच्याशी. नंतर करता का फोन? हॅलो आजी, फोन ठेवलाय. नाही पण थँक्यू आजी, थँक्यू. तुम्हाला कळलं माझा इथला अधिकार काय आहे, हक्क काय तुम्हाला कळलं. नाही तर कसा वागतोस माझ्याशी? कसा वागतो म्हणजे? चांगलाच वागतो मी तुझ्याशी. एक मिनिट, घरी तर नाहीच, ऑफिस मध्ये सुद्धा नाही, हडतूड करत असतोस मला. जरा शांत जरा सुद्धा किंमत नाहीये तुला माझी. चेतना, दिखावा करू नकोस. मी दिखावा करते? हो, हा दिखावाच आहे. उगाच त्या बाई समोर रडून दाखवतेस, हा दिखावाच आहे. कळलं ना? मुद्दा इतकाच आहे की मला असं वाटतं की यांना जमलेलं नाही कसं बोलायचं फोनवर. ते शिवालीला जमलेलं आहे. मला असं वाटतं शिवाली इज द परफेक्ट कॅन्डिडेट. आजींना जॉब द्यायचा आहे मला. मी आजींना जॉब देणार. मी शिवालीला जॉब देणार. आजीच जॉब करतील. शिवाली जॉब करेल. तुला शिवाली पाहिजे? हो. मला आजी पाहिजे. मला शिवाली पाहिजे. नाही, एकच पर्याय. काय? आजी इथले HR हेड असतील आणि शिवाली त्यांची असिस्टंट असतील. पण इंटरव्ह्यू माझ्या पर्सनल स्टेनोसाठी चाललाय ना. ती कोण असणार? ती मी असणार. नाही, 24 तास तुझ्याबरोबर मी ते काम करणार. नाही, घरी पण मीच असणार, ऑफिस मध्ये पण मीच असणार. ए, तू बावळटेस का? हो काय बोलतेस? अरे एक मिनिट, नाही एक मिनिट. आजी तुम्ही मला सांगा, इथे मी काय 24 तास ऑलरेडी बायको माझं डोकं खात असते, आता इथे 24 तास तिला ठेव माझ्यासोबत? आजी मी डोकं खात जायचं? नाही. तुम्ही सांगा मी डोकं खात. इंटरव्ह्यू कॅन्सल. अतिशय इंटरेस्टिंग इंटरव्ह्यू. वा. बघूया हास्यरसिकांचं काय म्हणणं आहे. सई,
शिवा, तुझं कॅरेक्टर अजून कुठे कुठे बघायला मिळेल का अशी मी शक्यता पडताळून बघत होते. इतकी मजा आली मला. ईशा, मस्त, फार गोड कॅरेक्टर होतं. तुमच्या दोघांचं मला एक गोष्ट खूप आवडली की कॉन्व्हर्सेशन ही कॉन्व्हर्सेशन सारखी वाटत होती, संवाद वाटत होते, डायलॉग्स वाटत नव्हते. त्यामुळे ते इतकं खरं आणि रिलेटेबल होतं. मस्त, मजा आली. थँक्यू. वा वा वा, घरोघरी मातीच्या चुली. मला मजा आली. थँक्यू. विनोदाची ही बहार पुन्हा अनुभवणार आहोत पण पुढील भागामध्ये. त्यामुळे तुम्ही बघायला विसरू नका. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा सौकार. हास्य जत्रा.